आज ठाणे शहरामध्ये जास्तीत जास्त खासदार नरेश म्हस्के यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या। या शेतकऱ्याच्या आयोजक विकास रेपाळे यांनी आपल्या भाषणात एक अशी खंत व्यक्त केली की यापूर्वीचे खासदार यांना आम्ही वारंवार विविध कार्यक्रमाला बोलत होतो, परंतु ते कधी आमच्या कार्यक्रमाला आले नाही। परंतु अतिशय महत्त्वाची मुंबईतील बैठक सुरू असताना ती सोडून नवनिर्वाचित खासदार हे सत्कार समारंभाला आले। असा खासदार या ठाणेकरांना हवा होता आणि म्हणूनच ठाणेकरांनी म्हस्के यांना निवडून दिले, असे देखील विकास रेपाळे यांनी यावेळी मत व्यक्त केले। शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख सौ मीनाक्षी शिंदे या कार्यक्रमाचे जे आयोजन केलेले आहे ते आपले स्थानिक नगरसेवक, माझा सहकारी विकास रेपाळे, नम्रता भोसले जाधव आणि व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, सगळ्यांचीच नावं मी या ठिकाणी येणार होतो, पण बोलू नको, मी निघालो तरी सांगणार होतो का मी काही निघत नाही, पण त्यांनी तो हुशार आहे, त्याने माझे ड्रायव्हर, माझे सिक्युरिटी सगळ्यांना ॲटोमॅटिक फोन करत होता सारखा, कुठे आहेत, काय आहेत, कसे निघाले की नाही, राहिले की नाही। त्याच्यामुळे त्याला काही फसू शकलो नाही, परंतु मी काही शिंदे साहेबांची परवानगी घेऊन आलो नाही। मी फक्त शिंदे साहेब यायची त्या कार्यक्रमाला वाट बघत होतो। शिंदे साहेब आले, अजितदादांचं भाषण सुरू होतं, मी पटकन फोडून निघून स्टेजवर गेलोच नाही, तसाच पाठीमागून वळालो, कारण माझी म्हणणं की खासदार झालो, परंतु ज्यांच्यामुळे सुरुवात माझी झाली अशा मंडळींचा कार्यक्रम होता। आपण कितीही मोठं झालो तरी आपल्याला सुरुवातीला जे आपल्या पाठीमागे उभे राहिले, ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी माझा सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय, ती मंडळी माझी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याकरता न परवानगी घेतात त्या सभागृहात कल्टी मारली आणि या ठिकाणी उपस्थित राहिलो। या ठिकाणी सभागृहात आलो आणि चित्र समोर आलं की याच कार्यक्रमाला मी नगरसेवक असताना पण उपस्थित होतो, मी सभागृह नेतो झालो त्यावेळी सुद्धा उपस्थित होतो, स्थायी समिती सभापती झालो त्यावेळी सुद्धा उपस्थित होतो, महापौर झालो त्यावेळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होतो। हा आठवणींचा जो उजाळा आहे तो या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि आपण सगळ्याजण तो पाहिल्यानंतर एक पूर्ण जीवनपट समोर आला आणि काही गोष्टी आठवल्या की सुरुवातीला ज्यावेळी मी नगरसेवक म्हणून निवडणुकीला उभा राहिलो, स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत होतो, नम्रता भोसले आणि मी या पॅनल सिस्टम झाली आणि निवडणुकीला उभं राहण्याचं ठरवलं। महानगरपालिकेमध्ये 10 वर्ष मी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करत होतो। मला बऱ्याच जणांनी सल्ला दिला, आणि तुझी कारकीर्द सुरू झालेली आहे, या इलेक्शनच्या दरम्यान सुरू होते आणि त्यामुळे आमच्या काही बांधव असतील आमच्या सोबत होते, परंतु आम्हाला मतदान नसेल झालं। काही लोकांनी तो उठवलं होतं आणि सर्वे सांगत होते नरेश म्हस्केंच्याच वॉर्डात लीड मिळणार नाही। जेव्हा मला तिकीट मिळू नये म्हणून जेव्हा काही गोष्टी प्रयत्न करत होते त्याच वेळी सांगितलं जात होतं त्यांचं काय, त्यांना त्यांच्याच वॉर्डात मतदान होणार नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी, अख्खी दुनिया एकाच ठिकाणी चालली होती, पण किमान 5,500 ते 6,000चा लीड आपल्या या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण मिळवून दिलं। मी निवडून आल्यानंतर हजारो या ठिकाणी गेलो, मी सगळ्यांचे आभार मानले, ज्यांनी मतदान केलं त्यांचं सुद्धा आभार मानले आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, आमच्यावर नाराज होते म्हणून मतदान केलं नाही, ठीक आहे, वेगवेगळी कारणं होती, परंतु ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा या नरेश म्हस्केने आभार मानले आणि त्यांना सांगितलं ठीक आहे, जे झालं ते विसरून जा, जो हो गया वो भूल जाओ, लेकिन इसके आगे अपन सब साथ मिलके चलेंगे। हम हमारे मन में नहीं रखेंगे कि इन्होंने हमें मतदान किया, अगर नहीं किया, लेकिन तुम रात को 12 बजे, रात को 2 बजे भी हमें बुलाओ, हमारे लोग आपके सेवा में हाजिर रहेंगे। हम ये देखेंगे नहीं
आपने हमें वोट दिया नहीं दिया, दुनिया में माहौल चल रहा था, लेकिन वो माहौल के खिलाफ मैं अभिमान से कहता हूं यहाँ कि सबसे ज्यादा वोट जो अगर पूरे हिंदुस्तान में पहले जो 10 जन है उसमें तुम्हारा ये नरेश मस्के हिंदुस्तान में पहले 10 जन में है और महाराष्ट्र में 4 नंबर पे सबसे ज्यादा लीड ये नरेश मस्के ने लिया। आपका जो आशीर्वाद है, जो कायम आपने हमारे पीछे रखा है, आपकी जो दुआ है, तो दुआ की वजह से ये नरेश मस्के आगे चल रहा है। ये जो कार्यक्रम आहे हा जो आपण ठेवलेला आहे, बराच वेळ झाला पण आपण या ठिकाणी बसलेला आहात। निवडणुकीच्या वेळी मला प्रत्येक घरापर्यंत जाता आला नाही, प्रत्येक दारापर्यंत जाता आला नाही आणि माझ्या विभागामध्ये तर मी नाहीच गेलो। या विभागामध्ये मी म्हणालो माझे पदाधिकारी, माझे नगरसेवक सक्षम आहे। मला प्रत्येक जण म्हणजे 1 तारखेला उमेदवारी जाहीर झाली, 3 तारखेला मी फॉर्म भरला, 4 आणि 5 अरेंजमेंट आणि ह्याच्यामध्ये गेली। आज या ठिकाणी ज्या प्रभागातून नगरसेवक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पहिल्यांदा निवडून दिलं आणि कायम सातत्याने अशाच पद्धतीने आमच्या सगळ्या पक्षावरती त्यांनी प्रेम केलं आणि सातत्याने मला निवडून देत आहे। त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विविध सोसायट्या असतील, विविध विभाग असतील, त्यांचे सर्व नागरिक आज एकत्र जमले। खूप आनंद झाला, कारण ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि यांच्या आशीर्वादामुळे आज मी खासदारकीपर्यंत जी मजल मारू शकलेलो आहे। या खासदाराच्या सत्काराच्या कार्यक्रमापेक्षा माझ्या दृष्टीने आभाराचा कार्यक्रम हा महत्त्वाचा होता। मी त्यांचा आभार मानण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आणि यांचं असंच प्रेम आमच्यावरती राहणार आहे आणि त्यांनी ठेवावं अशी विनंती मी त्यांना केलेली आणि त्यांच्या विश्वासात पात्र ठरण्याचं आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जे काम करतात त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याकरता काम करू हा शब्द मी त्यांना आमच्या नगरसेवकांच्या वतीने, विकासच्या वतीने, नम्रताच्या वतीने, आमच्या इतर सर्व नगरसेवकांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना मी आज या ठिकाणी दिलेलं आहे। साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज धर्मगतांना बैठक पार पडलेली आहे। त्या ठिकाणी संपूर्ण योजनांबाबत जे आहे उहापोह झाला आहे, कशा प्रकारे योजना नागरिकांपर्यंत आपण पाहताय की ठाणं आहे, पहिली सुरुवात या ठाण्यातून होत असते। आमच्या ठाण्यामध्ये गेले 3 दिवस योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक ठिकाणी शिवसेना शाखा असेल, आमच्या महायुतीतील घटक पक्ष असतील, त्या सगळ्यांच्या वतीने लोकांपर्यंत या योजना घेऊन जाण्याचे जे काम आहे ते सुरू झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरणं असेल, लोकांना मदत करणं असेल, हे सर्व काम या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्व योजना लोकांपर्यंत आम्ही पोचवू आणि लोकांना आपल्यासाठी केवळ एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचं सरकार आपल्या पाठीशी राहणार आहे। तुमच्यासाठी केवळ आमचं सरकार उपयोगी आहे आणि ह्या योजना पुढे अशाच कायम ठेवायच्यात आणि या कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा याच महायुती सरकारची गरज आहे, हे लोकांपर्यंत आम्ही नेऊन पोचवणार आहोत। आमचा कार्यकर्ता, पदाधिकारी लोकांपर्यंत जाणार आहे। सर, काही ठिकाणी ॲपवरती जे अपलोड आहे त्याच्यामध्ये उशीर होत होता, काही उशीर होत नाही आहे। केवळ हा बनाव आणि चुकीच्या पद्धतीच्या कल्पना, चुकीच्या पद्धतीचे गैरसमज काही मंडळी, काही पत्रकारांना हाताशी धरून करत आहेत। ॲपवरती जाण्याची काही गरज नाही आहे। हे सर्व फॉर्म ऑफलाईनसुद्धा या ठिकाणी घेत आहेत। केवळ एकाच वेळी जर महाराष्ट्रामध्ये एकाच ॲपवर एकाच वेळी जर लोक डाउनलोड करत असतील तर क्वचित एखाद्या ठिकाणी कुठेतरी थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या असतील, त्याची काही गरज नाही। परंतु हा बनाव या ठिकाणी रचला जाते कारण विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता त्यांना कळतंय आपलं काही खरं नाही। हा भाऊ, या भावावरती सर्व बहिणी विश्वास ठेवणार आहेत हे यांच्या आता लक्षात आलेलं आहे। त्यामुळे ह्या अशा पद्धतीचे बनाव लोकांकडनं रचले जाते।